नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी मुलांच्या टिफिनला देता येईल अशी किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवता येईल अशी एक पौष्टिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ते म्हणजे दुधी भोपळ्याचे थालीपीठ. तर बनवायला एकदम सोपे आणि खायला देखील अगदी टेस्टी लागणारे असे हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ मुले देखील अगदी आवडीने खातील. बऱ्याच मुलांना दुधी भोपळा आवडत नाही, त्यांच्यासाठी ही खास रेसिपी. तर त्यासाठी अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे, 3-4 हिरव्या मिरच्या, 10-15 कढीपत्त्याची पाने, 2 चमचे धने, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आले घेतले आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधून पाणी न ओतता ओबडधोबड असे आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे हे वाटण तयार झालेले आहे. तर फार असे बारीक वाटायचे नाही, तर थोडेसे ओबडधोबडच ठेवले की त्याचा स्वाद देखील या थालीपीठामध्ये छान लागतो. तयार केलेले हे वाटण आता बाजूला ठेवून देऊया. आता इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे. तो अगदी छोट्या आकाराचा आहे, परंतु या दुधी भोपळ्यावरती काहीसे डाग आहेत, त्यामुळे इथे मी या दुधी भोपळ्याची साल कटरने काढून घेत आहे. जर दुधी भोपळ्यावर अशा प्रकारच्या डाग नसतील किंवा दुधी भोपळा अगदी ताजा असेल तर याची साल नाही काढली तरी देखील चालेल. इथे मी दुधी भोपळ्याची साल काढल्यानंतर त्याचे शेंड्याची आणि देठाची बाजू काढून घेतली. आता दुसऱ्या एका ताटामध्ये हा दुधी भोपळ्याचे मी साधारण मध्यम आकाराचे 4 काप करून घेतले आहेत, म्हणजे किसायला देखील अगदी सोपे होईल. इथे मी किसणी घेतली आहे. मोठ्या छिद्राच्या किसणीतून आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. इथे पहा, हा सर्व दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे. आता यामध्येच आपल्याला मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी ज्वारीचे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन आणि 2 चमचे रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे दुधी भोपळ्याला पाणी सुटते. ते सर्व पाणी हा रवा ॲब्झॉर्ब करतो आणि त्यामुळे थालीपीठ अगदी खुसखुशीत तयार होतात. आता यामध्येच आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे, तयार केलेले वाटण आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यामध्येच पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून हाताने हे सर्व साहित्य अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. कारण दुधी भोपळ्याला किसल्यानंतर भरपूर पाणी सुटते आणि मीठ घातल्यानंतर देखील आणखी त्या दुधी भोपळ्याच्या किसाला खूप सारे पाणी सुटते. त्या पाण्यातच आपल्याला अगोदर हे पीठ व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे. तर पहा, अशा प्रकारे ते मी हाताने हे सर्व पीठ या किसामध्ये व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेतली आहे. आता अगदी थोडे थोडे पाणी होतच आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. जर आपण लगेचच पाणी ओतले तर पीठ अगदी पातळसर होऊ शकते. त्यामुळे अगदी आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी ओततच आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. भाकरीला ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. पहा, अगदी पातळ किंवा अगदीच घट्टसर नाही, तर मध्यम स्वरूपात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. तयार केलेले पीठ आता बाजूला ठेवून देऊया. आता एका वाटीमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये 2 चमचे इतके पाणी घालून व्यवस्थित चमच्याने हलवून मिक्स करून घेतले आहे. हे तेल पाण्याचे मिश्रण आपण थालीपीठ भाजताना वापरणार आहोत, त्यामुळे थालीपीठ अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. शिवाय थालीपीठ अगदी मऊसूत देखील होतात. शिवाय तेलाचा देखील अगदी कमीत कमी वापर होतो. तर इथे मी पोळपाटावर एक सुती कापड ओला करून अंथरला आहे. आता त्यावर थोडेसे पाणी लावून व्यवस्थित ओला करून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ या कापडावर व्यवस्थित थापले जाते आणि तव्यावर घालताना ते व्यवस्थितपणे सुटते देखील. मळलेल्या पिठाचा अशा प्रकारे एक उंडा बनवून घेतला आहे. हा उंडा बनवताना त्याच्या कडा अशा प्रकारे बोटाने व्यवस्थित दाबून घ्यायच्या, म्हणजे थालीपीठ कडेने चिरणार नाही. आता तयार केलेला हा उंडा या ओल्या कपड्यावर ठेवायचा आणि बोटाने हलकेच प्रेस करत अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचे. हाताला आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी लावून घ्यायचे, जेणेकरून हाताला देखील हे थालीपीठ चिकटणार नाही. फार जाडसर किंवा अगदीच पातळसर असे हे थालीपीठ थापायचे नाही, तर मध्यम स्वरूपातच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इथे मी हे थालीपीठ व्यवस्थित असे थापून घेतले आहे. आता तयार केलेले तेलपाण्याचे मिश्रण या थालीपीठावर अशा प्रकारे ओतायचे आणि व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे. नंतर यावर बोटाने अशा प्रकारे या थालीपीठाला छिद्रे करून घ्यायची. तर आता हे थालीपीठ व्यवस्थित असे थापले गेले आहे. आता हा कपडा आहे तो अशा प्रकारे उचलून अलगदपणे तव्यावर घालायचा आणि अशा प्रकारे हाताने अलगदपणे उचलून तव्यापासून वेगळा करायचा आणि अशा प्रकारे आपण हे थालीपीठ या तव्यावर घातलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता या थालीपीठाच्या कडेने आणि छिद्रामध्ये हे तयार केलेले तेलपाण्याचे मिश्रण घालायचे आणि साधारण अर्धा मिनिटभर मध्यम आचेवर आपल्याला खालच्या बाजूने हे थालीपीठ चांगले भाजून घ्यायचे आहे. वरच्या बाजूने हे थालीपीठ अशा प्रकारे हलकेसे सुकलेले दिसले की ते पलटवून घ्यायचे.
अशा प्रकारे मध्यम ते मोठ्या आचेवर हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूंनी छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर पहा, अशा प्रकारे हे थालीपीठ आपण छान असे भाजून घेतलेले आहे. अशा प्रकारच्या हवा जाणाऱ्या एखाद्या टोकरीमध्ये ते थालीपीठ ठेवून द्यायचे, म्हणजे थालीपीठ हवा धरून ठेवत नाही आणि त्याला पाणी देखील सुटत नाही. अशा प्रकारे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झाले आहे. तयार केलेले हे थालीपीठ दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत, सॉससोबत तुम्ही देऊ शकता.